सध्या आपल्या बदलापूर शहरामध्ये पाहिलं तर लाईटच्या बिलावरून फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. आणि त्याही वेळेला मी अधिवेशनच्या दरम्यान, अधिवेशन संपल्यानंतर सर्व डिपार्टमेंटची, जे MSEBचे डिपार्टमेंट होतं, त्यांचे सर्व अधिकारी माझ्या ह्या कार्यालयामध्ये बोलवून त्यांच्या समेत बैठक झाली होती. आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की काही फॉल्टी मीटर असतील किंवा मीटर लावलेलं आहे, त्या मीटरला जर जास्त प्रकारचं बिल येत असेल किंवा अन्य काही अडचणी असतील, त्या समजून घेऊन तात्काळ ग्राहकांच्या, नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्याचबरोबर कोणाचंही मीटर नवीन जर लावायचं असेल तर त्यावेळेला सोसायटीची परमिशन किंवा घरमालकाची आपण परमिशन घ्या आणि मीटर बदला, अशा प्रकारच्या सूचना आपण त्यांना दिल्या होत्या. परंतु काही अधिकाऱ्यांनी त्या सूचनांचं पालन केल्याचं दिसून येत नाही. म्हणून आज बदलापूरमध्ये विविध प्रकारच्या संघटना, विविध प्रकारचे लोक त्या ठिकाणी जाऊन संताप व्यक्त करत आहेत. अत्यंत खेदजनक ही गोष्ट आहे की अधिकारी आज सुद्धा या गोष्टी मनावर घेत नाहीत. मी त्यांना या संदर्भामध्ये लगेचच आता 4-5 दिवसापासून मी पाहतोय की सातत्याने नागरिक त्या ठिकाणी जात आहेत. त्या ठिकाणी नागरिकांची आरडाओरडा मला त्या ठिकाणी दिसते. त्यांच्या मनामध्ये सार्वजनिक आहे, म्हणजे कुणीही सांगेल भावनाच एक प्रकारची की प्रत्येकाला जर 400चं बिल 4000 जर आलं, निश्चितपणे तो त्याचा रोष त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आहे. सर्वसामान्य आणि गोरगरिबाला हे परवडणार नाही, म्हणून ते संताप व्यक्त करत आहेत. आणि या संदर्भात मी लगेचच पुन्हा त्यांना पत्रव्यवहार केलेला होता. मी लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांचं मला पत्र आलं होतं. हे पत्र सुद्धा आहे, थोडंसं ब्लर या ठिकाणी दिसणार नाही कारण मोबाईलवरती आलेलं पत्र होतं की त्यांना मी नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी समजून घेण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा. आणि त्याचबरोबर त्या तक्रारी जर आल्या तर त्यावर सोडवण्याकरता तुमची एक टीम पण असली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी मला त्या प्रकारचं उत्तर सुद्धा दिले की वाढीव बिल वगैरे आलं असेल, काही तक्रार असेल तर त्याची खिडकी आम्ही सुरू केली असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि ज्यांच्या अडचणी असतील त्या समजून घेऊ, त्या सोडवू, असं लिखित स्वरूपाचं पत्र त्यांचं मला 9 जून 2026ला त्यांचं माझ्याकडे पत्र आलेलं आहे. त्याचबरोबर मी त्यांच्या ऑफिसर लोकांशी तातडीने बोललो की तुम्ही हे सगळं काय म्हणताय पण याप्रमाणे काम झालं पाहिजे. आणि त्याकरता त्यांनी अधिकारी पण नेमलेले आहेत. कोण अधिकारी त्या ठिकाणी पाहतील. मला वाटतं आपण सुद्धा 2 दिवसापूर्वी तिथे गेला असेल, त्यांनी आपल्याला सांगितलं असेल की कोणाची तक्रार असेल तर या संदर्भात आम्ही एक खिडकी योजना तयार केली आहे. मी बदलापूरमधल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करेन की आपल्या ज्या काही तक्रारी असतील त्या लिखित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपण द्या आणि त्याचबरोबर त्या संग्रही ठेवा. या संदर्भात त्या ठिकाणी जर काही बदल झाला नाही तर त्याविषयी मी येत्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर प्रश्न मी लावलेलाच आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी मी चर्चा केली आहे आणि त्यांच्याही पुन्हा येत्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून याविषयी लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याविषयी आवाज उठवला जाईल. आणि निश्चितपणे जे वाढीव बिल येत आहे ते वाढीव बिल कसं कमी होईल याकरता आपला प्रयत्न राहणार आहे.